उन्हामुळे तुमची ही त्वचा काळी पडली आहे, कपाळावर, गळ्याच्या खाली तसेच चेहऱ्यावर खूप सारा काळेपणा आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ थोडाही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचा पुरेपूर फायदा होईल। सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे कुंडीतली ताजी कोरफड। कोरफड स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोरफड कट करून घ्यायची आहे। कोरफडमुळे काय होतं, आपल्या त्वचेवर आलेला जो काळेपणा आहे, जे टॅनिंग आहे ते अगदी व्यवस्थित मुळापासून निघून जातं। कोरफडमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे तुमची त्वचा ही तरुण दिसायला सुरुवात होते। त्वचेला थंडावा मिळतो। उन्हाच्या ज्या झळ्या असतात त्यामुळे आपली त्वचा रुक्ष झालेली असते, काळी पडलेली असते, तर आपल्या त्वचेला मॉइश्चर देण्याचं कामही कोरफड व्यवस्थितपणे करेल। कोरफड व्यवस्थित कट केल्यानंतर या पद्धतीने कोरफडला असे छोटे छोटे होल्स करायचे आहेत। त्यामुळे काय होईल, आपण ज्या वस्तू कोरफडवर ॲड करणार आहोत त्या व्यवस्थितपणे कोरफडमध्ये मुरतील। सगळ्यात पहिले आपण ॲड करणार आहोत मुलतानी माती। इथे मी मुलतानी मातीची पावडर यूज केली आहे। यामुळे तुमच्या त्वचेला थंडावाही मिळेल, तसेच तुमची काळी पडलेली त्वचा जी आहे ती उजळ व्हायला, गोरी व्हायला मदत होईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मुलतानी माती आपल्याला या कोरफडवर पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे चिमूटभर हळद। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात। यामुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावर जरी पिंपल्स किंवा काळे डाग असतील तर तेही निघून जातील आणि तुमचा चेहरा जो आहे तो पूर्णपणे तजेलदार होईल। आता या दोन्ही वस्तू टाकल्यानंतर आपल्याला तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे गुलाबजल। गुलाबजल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, जो तुमची त्वचा उजळवण्यासाठी मदत करेल। अगदी 2 ते 3 थेंब गुलाबजलचे घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। आता या कोरफडने आपल्याला चेहरा स्वच्छ करायचा आहे, म्हणजेच ही कोरफड आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्यावरती घासायची आहे, व्यवस्थित रब करायचा आहे चेहरा। तसेच चेहऱ्याबरोबरच तुमची मान काळी पडली असेल किंवा तुमचे हातपाय काळे पडले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता। दुपारच्या वेळी अगदी निवांत वेळ काढून हा मसाज तुम्ही चेहऱ्याला करा। स्वतःसाठी थोडासा वेळ द्या। तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आला म्हणजे आपोआप आत्मविश्वासही वाढतो। त्यामुळे त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही हा घरगुती उपाय करू शकता। अगदी कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने सांगितलेला हा उपचार आहे। बऱ्याचदा काय होतं, आपण बाजारातलं ॲलोवेरा जेल आणतो, तर त्या जेलचा पुरेसा फायदा आपल्याला होत नाही, म्हणून आज आपण डायरेक्ट कोरफडचाच वापर इथे केलेला आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजेच तुमचा चेहरा जो आहे तो वॉश करा आणि बघा तुमच्या त्वचेमध्ये तुम्हाला फरक जाणवेल। त्वचा अगदी तुकतुकीत झालेली तुम्हाला दिसेल आणि तुमचा चेहरा अधिकाधिक उजळ होईल। अगदी 1 ते 2 दिवसातच चेहऱ्यावरचा संपूर्ण काळेपणा जो आहे तो तुम्हाला नाहीसा झालेला दिसेल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।